12 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आता कुठलाही टॅक्स लागणार नाहीये त्याची घोषणा काही वेळापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये केलेली आहे। बजेट सादर करताना त्यांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत। बजेटचा नेमका अर्थ काय आहे तो अर्थ समजून घेणार आहोत। अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडके आहेत माझ्यासोबत। बोडके सर, टॅक्सची सगळ्यात मोठी घोषणा शेवटी केलेली पण ती सगळ्यात मोठी घोषणा आहे। मला वाटतं मागच्या वेळेसही मी अपेक्षा व्यक्त केली होती आणि आज पण मी प्री बजेट जेव्हा बोलत होतो तेव्हा ही अपेक्षा व्यक्त केली होती की आत्ता वेळ आलेली आहे, साधारण 10-12 लाखापर्यंतचे उत्पन्न आहे ते त्याच्यावरचा टॅक्स हे झाला पाहिजे, बेसिकली एक्झाम झाला पाहिजेत। तर ही सगळ्यात मोठी घोषणा जी आजच्या बजेटची आहे ती हीच आहे की 12 लाखापर्यंत आता साधारणतः कुठलाही टॅक्स नसणार आहे। याचा अर्थ पूर्णतः टॅक्स नसेल असं नाही आहे। बऱ्याचदा लोकांना आता कन्फ्युजन असणार आहे, ते कन्फ्युजन आपण प्रेक्षकांचं दूर करूया। बेसिकली तुमचं जे स्टँडर्ड डिडक्शन आहे ते स्टँडर्ड डिडक्शन 1 लाखापर्यंत मर्यादा वाढवली 75,000वरून। दुसरं आहे 4 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे, साधारणतः वर्षाला 4 लाख रुपये उत्पन्न आहे त्याला कुठलाही टॅक्स लागणार नाही। 4 ते 8 लाख रुपये ज्याचं उत्पन्न आहे त्याला 4 ते 8 लाखापर्यंत 5% टॅक्स भरायचा आहे, म्हणजे 4च्या खाली नाही, 4च्या वर गेल्यानंतरच 5% भरायचा। परंतु त्याने जर बाकीचे सगळे एक्झम्पशन्स आणि सगळे ते काही कन्सेशन्स वापरले तर त्याला 0 टॅक्स लागणार आहे, म्हणजे 8 लाखापर्यंत 0 टॅक्स झाला। मग 8 ते 12 लाखापर्यंत 10% टॅक्स आहे। जर तुम्ही कुठलंच काहीच वापरलेलं नाही, कुठलं एक्झम्पशन घेतलेलं नाही तर तुम्हाला 10% टॅक्स भरावा लागेल ते वरच्या 4 लाखावरती, म्हणजे साधारणतः 40,000 रुपये। पण तुम्ही जर सगळे तुमचे काही होम लोन असेल, हे असेल, सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सेव्हिंग्ज आहेत, ते सगळे वापरले तर तुम्हाला 0 टॅक्स लागेल, म्हणजे साधारणतः तुम्ही सगळे एक्झम्पशन्स वापरले, गव्हर्नमेंटने दिलेले कन्सेशन वापरले तर तुम्हाला 12 लाखापर्यंत 0 टॅक्स असणार। एक्झम्पशन वापरून हा जो टॅक्स आहे तो 0 टॅक्स लागणार आहे, त्याची तुम्ही विस्तृत पद्धतीने सांगितलेलं आहे। दुसरे महत्त्वाचे जर घोषणा बघितलं, शेती संदर्भातली काही महत्त्वाच्या घोषणा आहेत। मत्स्यपालनासंदर्भातली एक खूप मोठी आणि महत्त्वाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली, इंडस्ट्रियलच्या अनुषंगाने देखील केली। शेती आणि युवक या दोघांना नेमकं या बजेटमधनं काय? मला वाटतं सगळ्यात मोठा बेनिफिशरी याच्यात युवक असणार आहे। त्याचं 2-3 कारणं मी तुम्हाला सांगतो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या। त्यांनी रिसर्चच्या दृष्टीने पण काही प्रयत्न केले, IIT-मध्ये स्कॉलरशिप वाढवल्यात किंवा मेडिकलच्या सीट्स वाढवल्या आहेत किंवा आता टेक्निकल एज्युकेशनच्या दृष्टीने त्यांनी बऱ्याच IITsला त्यांनी मदत करायचं हे केलं आहे आणि अजूनही बऱ्याच अशा यूथ स्पेसिफिक अशा योजना त्यांनी अनाऊन्स केलेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं यूथ हा त्याचा केंद्रबिंदू राहिला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की हे जे इन्कम टॅक्सचे जे काही एक्झम्पशन दिलेत की इन्कम टॅक्सचं जे काही सूट दिली आहे ती तरुण वर्गाला जास्त होणार। जे सुरुवातीला जे जस्ट नोकरीला लागलेली लोकं आहेत त्यांचं उत्पन्न 10 लाखापेक्षा कमी आहे, अशा लोकांना त्याचा फायदा होणार आहे। आणि दुसरी गोष्ट, यातून रोजगार निर्मिती जी होणार आहे त्याचाही फायदा यूथला होणार आहे। म्हणजे युथ बेसिस हे बजेट असं एक प्रकारे म्हणायला आपल्याला निश्चित रोजगार निर्मितीच्या दृष्टीने मी आनंदी आहे की हे बजेट रोजगार निर्मितीच्या दृष्टीने खूप चांगलं काम करेल। औषधांवरती काय एक जी ड्युटी लागती, कस्टम ड्युटी, ती देखील 36 औषधं, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे कॅन्सरचं। कॅन्सरमुळे अनेक पेशंट्स देशामध्ये असल्याचं बघायला मिळतं, पण त्यातलं ती घोषणा, त्या घोषणेकडे तुम्ही कसं? कॅन्सरसारख्या अनेक दुर्धर आजारांवरती जे काही औषधं आहेत जे आपण स्वतः उत्पादन करत नाही आहे, जरी आपण फार्मास्युटिकलमध्ये टॉप मॅन्युफॅक्चरर असलो तरी बरेचसे औषधं आपण इम्पोर्ट करतो, आयात करतो। ते सगळे जे औषधं आहेत 36 प्रकारचे औषध, त्याच्यावरची जी काही एक्साईज ड्युटी आहे ती त्यांनी शून्य केलेली आहे। त्यामुळे जे पेशंट्स त्या औषधी वापरतात त्यांना मोठा रिलीफ असणार आहे आणि त्यांना खूप फायदा होणार आहे। यामधून शेवटचा प्रश्न विचारतो बोडके सर, बिहारमधनं स्पेसिफिकली महाराष्ट्रासाठी काय मिळालेले? महाराष्ट्रासाठी, कारण बजेटमध्ये बिहारसाठी काही घोषणा केल्याचं बघायला मिळालं। अर्थात त्या निवडणुका वगैरे राजकीय नको बोलायला, त्याच्यावरती तुमच्याकडनं आम्ही अर्थ समजून घेतोय। महाराष्ट्रासाठी स्पेसिफिकली नेमकं काय मिळाले? मागच्या 2 बजेटमध्ये बघितलं आपण तर बिहार हे झुकतं माप जात आहे, म्हणजे बिहारकडे जात आहे। पण महाराष्ट्र स्पेसिफिक असं काही नाही, ज्या काही योजना आहेत, ज्या काही सगळ्या स्कीम्स आहेत ज्याचा फायदा महाराष्ट्राला त्या प्रपोर्शनमध्ये मिळेल, त्या गुणोत्तरामध्ये मिळेल, असं प्रत्यक्ष म्हणजे अगदी महाराष्ट्र स्पेसिफिक असं काही विशेष अनाउन्समेंट नाही आहेत। हे डॉक्टर नरेश बोडके होते, त्यांनी बजेटचा अर्थ साम टीव्हीशी बोलताना समजून सांगितलेला आहे। टॅक्सधारकांसंदर्भातली सगळ्यात मोठी घोषणा त्या स्लॅब कशा असणार त्याचं डिव्हायडेशन डॉक्टर नरेश बोडके यांनी साम टीव्हीशी बोलताना स्पष्ट केलेलं असतानाच युथ सेंट्रिक बजेट आहे अशा पद्धतीची एक भूमिका नरेश बोडके यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।